मंडळी, काय वर्णन करू या रस्त्याचं. समोर बघा ना, दोन्ही बाजूने निसर्गाने अगदी भरभरून दिलेला हा स्वर्ग. हिरवीगार झाडं, थंडगार वारा आणि त्या वेड्यावाकड्या वळणांनी भरलेला हा घाट रस्ता. खरंच शब्द कमी पडतात इथलं सौंदर्य सांगायला. प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य, एक नवीन फील. कधी डावीकडे खोल दरी तर उजवीकडे डोंगराची उंच भिंत आणि मध्ये आपण आपल्या बाईकवरून हा सगळा स्वर्ग अनुभवत चाललोय. हा 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 खरं सांगू मंडळी, शहरातल्या धावपळीमध्ये आपण एवढे अडकून जातो ना की अशा ठिकाणी आलो की मनाला अक्षरशः शांतता मिळते. इथला प्रत्येक श्वास फ्रेश वाटतो. डोक्यातले सगळे टेन्शन, स्ट्रेस, कामाचा थकवा सगळं कुठच्या कुठे निघून जातं. आणि हे जी वेडी वाकडी वळणं आहेत ना, त्यातच खरी रायडिंगची मजा आहे. एकदम स्मूथ लेन करत बाईक जेव्हा त्या कॉर्नरमधून जाते ना, तेव्हा जो फील येतो ना, तो शब्दात नाही सांगता येणार. रायडर लोकांना हे वेगळं एक्सप्लेन करायची गरजच नाही, कारण हा फील फक्त रायडरच समजू शकतो. समोरून येणारा थंड वारा, हेल्मेटच्या आत येणारा तो गारवा आणि बॅकग्राऊंडला निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज. खरंच असं वाटतंय जणू आपण एखाद्या मूव्ही सीन्समध्ये राईड करतोय. आणि मंडळी, अशा राईडमध्ये स्पीडपेक्षा महत्त्वाचं असतं ना, ते मोमेंट जगणं. कारण डेस्टिनेशनपेक्षा हा प्रवास जास्त सुंदर असतो. प्रत्येक किलोमीटर काहीतरी नवीन शिकून जातो. शिस्त, पेशन्स, कंट्रोल आणि स्वतःसोबत वेळ घालवायला शिकवतो. काही लोक विचारतात, एवढं दूर बाईकवरून फिरायला जाऊन काय मिळतं? पण खरं सांगायचं तर अशा राईडमध्ये मनाला जी शांतता मिळते ना, ती कुठल्याच लक्झरीमध्ये मिळत नाही. हे डोंगर, हे रस्ते, हा निसर्ग सगळंच इतकं सुंदर आहे ना की कॅमेऱ्यामध्ये कितीही कॅप्चर केलं ना, तरी प्रत्यक्षातला फील काही वेगळाच असतो. आणि रायडर लोकांसाठी तर असे घाट म्हणजे हेवनच असतं. प्रत्येक टर्नवर ॲड्रेनालाईन, प्रत्येक स्ट्रेट रोडवर फ्रीडम आणि प्रत्येक थांब्यावर आठवणी. मंडळी, आयुष्यात कधी खूप स्ट्रेस आला, मन थकलं किंवा स्वतःसाठी वेळ हवा वाटला तर अशा एखाद्या राईडला नक्की निघा. कारण काही प्रश्नांची उत्तरं शब्दांमध्ये नाही मिळत, ती अशा रस्त्यांवर मिळतात. नक्की ट्राय करा.